होते किंवा बॉस होते, कलिग होते, त्यांच्यात तुम्हाला काहीतरी त्यांच्या कामामध्ये वेगळेपणा जाणवला आणि मग काही दिवसांनी तुम्हाला कळलं की हे विद्यानिकेतनचे आहे, काय अनुभव होता तो? तसे बरेच अनुभव आले, पण आता म्हणजे किस्से सांगायला भरपूर आहेत म्हणजे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे करिअर वाईज त्याचा मंगेश आणि आम्ही दोन टोका होता असं मला म्हणता येईल. माझं मत असं आहे की शिक्षण क्षेत्रातले किंवा याच्यासारखे राजकारणी, नाही, आपण सगळी टोकच बोलवली, सगळी टोकं बोलवली. आधी बॅकग्राऊंड तयार करतो. राजकारणी किंवा वैद्यकीय किंवा शिक्षण क्षेत्रातले जे लोक असतात त्यांना एक जनसंपर्क खूप लागतो. त्यामुळे एक प्रसिद्धीचं वलय नाही म्हणतात, म्हणजे एक प्रसिद्धीची त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळते तशी. तर मी त्याचं दुसरं टोक आहो. माझं टोटल जे करिअर मी केलं ते अंतर्मुख राहून आणि अभ्यासावर जास्त भरत होतो. कारण मी पब्लिक स्कूलमध्ये पहिले 2-3 वर्ष म्हणजे असं कशाला आपण इच्छालो अशा म्हणून त्याच्यात मी काही विषय शेवटच्या 2-3 वर्षात मी ठरवलं की इथून निघायच्या आत आपल्याला फक्त सेटिंग केलं तरच आपलं करिअर बनते. म्हणून मी शेवटचे 3 वर्ष भेटलो. मी गणितात 7वी पर्यंत पासही होत नव्हतो, तिथे मी पासआउटमध्ये दुसरा होतो. आणि आमची 11वीची शेवटली बॅच होती. आम्ही जे 11वीत शिकायचं ते हे लोक म्हणजे आमच्या नंतरची बॅच 8वी 9वी 10वीतच शिकायची. त्यामुळे पुढे शिक्षण कठीण होणार आहे. त्यामुळे आपल्याला वर्ष वाया घालून करणार नाही हे सेन्स त्यावेळी मला होतं. त्यामुळे मी ठरवलं की पब्लिक स्कूलमधून निघाले आपल्या पुढची करिअरची लाईन लावून जायची. म्हणून मी VNIT टार्गेट ठेवलं होतं आणि आहे अचीव केलं. तर मी जे आहे म्हणजे ते अंतर्मुख आपल्या एका चाकोरीमध्ये गेलेला माणूस आहे. त्यामुळे तुमचं म्हणजे धन्यवाद मानतो की तुम्ही माझ्यासारख्या सामान्य किंवा अतिसामान्य म्हणता येईल म्हणजे मी मगाचा प्रश्न की मी पुन्हा मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. मी पुन्हा तो प्रश्न घेऊन तुमच्याकडे पुढे येतो. प्राध्यापक सतीश गावंडेकडे मी जातो आता.